महाराष्ट्र राज्यामध्ये सलग 13व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झालेली आपल्याला दिसून येते। महाराष्ट्र राज्यामध्ये सलग 13व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झालेली आपल्याला दिसून येते। दररोज 30 ते 35 पैशांनी होणारी दरवाढ ही सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लावणारी आहे। आपण आता उभे आहोत महाराष्ट्रातील नवापूर शहराच्या प्रवेशद्वाराजवळ। इथून आपण थेट गुजरात राज्यात जाणार आहोत। महाराष्ट्र राज्यातील पेट्रोल डिझेलचे भाव काय आहेत, गुजरात राज्याचे भाव काय आहेत, प्रत्यक्ष आपण ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। सर्वात आधी आपण महाराष्ट्राच्या पेट्रोल पंपवर बाईकमध्ये 1 लिटर पेट्रोल टाकणार आहोत। तिथले भाव काय आहे, तिथली परिस्थिती काय आहे, तिथल्या व्यावसायिकांचं काय म्हणणं आहे हे आपण जाणून घेणार आहोत। त्यानंतर गुजरात राज्यातील परिस्थिती आपण जाणून घेणार आहोत। चला तर मग आपण जाऊया पेट्रोलच्या दरवाढीच्या संदर्भात ग्राउंड रिपोर्ट करण्यासाठी। आम्ही बाईकद्वारे ग्राउंड रिपोर्ट करणार आहोत। बाईकवर जाताना सेफ्टीसाठी हेल्मेट घालणं खूप गरजेचं आहे आणि तोंडाला मास्क, कोरोनाचा प्रादुर्भाव चालले असल्याने प्रत्येकाने मास्क घाला आणि बाईक स्वारी करताना हेल्मेट घालणं खूप गरजेचं आहे। या मार्गाने पेट्रोल पंपाचा आढावा घेण्यासाठी जात आहोत। सर्वात आधी आता नवापूर शहरातील भारत पेट्रोलियम, जो त्याचं नाव आहे स्वस्तिक पेट्रोलियम, याचे संचालक आहे विपिनभाई चोखावाला। त्यांचा पेट्रोल पंपवर पेट्रोलचे भाव काय आहेत, डिझेलचे काय भाव आहेत हे आपण जाणून घेणार आहोत। आता हा पेट्रोल पंप आहे भारत पेट्रोलियम, इथं आपण तो भाव जाणून घेणार आहोत। नवापूर शहरातील पहिलं पेट्रोल पंप आहे स्वस्तिक पेट्रोल पंप। या ठिकाणी आपण 1 लिटर पेट्रोल टाकणार आहोत गाडीत। इथं काय भाव आहे आपण बघू शकतो बोर्डावरती, 97 रुपये 86 पैसे आहेत आणि इथं आपण 1 लिटर पेट्रोल टाकणार आहोत। आपण या ठिकाणी 1 लिटर पेट्रोल टाकण्यासाठी आलेलो आहोत नवापूरच्या पंपावरती। 97.86 पैसे हा 1 लिटरचा भाव आहे। आपण 1 लिटर पेट्रोल टाकतोय, बघून घ्या बोर्डावरती। आपल्याला त्याचं बिल पण आपल्याला इश्यू होणार आहे। हे महाराष्ट्रातील पेट्रोल पंपावरील भाव आहे। 1 लिटर आपण टाकलेला आहे, 97.86 पैसे हा भाव आहे महाराष्ट्राचा। त्यानंतर पुढील गुजरात राज्यात काय भाव आहे तो पण आपण आपल्या रिपोर्टमध्ये जाणून घेणार आहोत। आमच्या पेट्रोल पंप इथे स्वस्तिक ऑइल ट्रेडर्स PPCLचे एजंट आहोत आम्ही। गुजरातमध्ये पेट्रोलचे भाव 10 रुपये कमी आहे, कारण त्या शासनाने 10 रुपये टॅक्स कमी टाकला आहे। आपल्या शासनाने 21 रुपयाचे वर टॅक्स टाकलेला आहे आणि तिथे 10 ते 11 रुपये आहे, म्हणून तिथे टॅक्स। त्याचं कारण असं आहे की गुजरातची आर्थिक परिस्थिती महाराष्ट्रापेक्षा चांगली आहे आणि त्याचं कारण पण असं आहे की तिथले आर्थिक मॅनेजमेंट फार उत्कृष्ट आहे, जे महाराष्ट्रात नाही। डिझेलचे भाव थोडे सारखे आहे, परंतु आज रोज डिझेल आणि पेट्रोलचे भाव वाढून राहिले। त्याच्या कारणासाठी सेंट्रल गव्हर्नमेंट जबाबदार आहे। इंटरनॅशनल प्राईस ज्यावेळी $60 10 वर्षापूर्वी होती, त्यावेळी पेट्रोल आणि डिझेल 60-70 रुपयेमध्येच विकत होते, परंतु आज जास्त रेटने विकत आहे, कारण सेंट्रल गव्हर्नमेंट याच्यातून पुष्कळ पैसे काढून घेत आहे। कारण त्यांच्या पण आर्थिक मॅनेजमेंट फार घाणेरडं आहे, ते लोक बरोबर मॅनेज करू शकत नाही। 5-5.5 हजार लिटरपर्यंत दैनिक विक्री व्हायची, आता 2.5-3 किंवा 3 हजार लिटरपर्यंत विक्री होत आहे। आपण नवापूर शहरातील दिलीप नाईक यांच्या पेट्रोल पंपवर आलेला आहोत। हिंदुस्तान पेट्रोलियम आहे। इथं पेट्रोलचे भाव 97.83 पैसे आहे। नवापूर शहरातील 2 नंबरचं पेट्रोल पंप आहे। आधी स्वस्तिक पेट्रोल पंपवर आपण रिपोर्ट पाहिला, त्यानंतर प्रीती पेट्रोल पंप आहे HP कंपनीचं। तर आपण इथं आलो आहोत, इथले पेट्रोल आणि डिझेलचे काय भाव आहेत आणि विक्री कशी होते, दिवसाला 24 तासामध्ये या पेट्रोल पंपची विक्री काय आहे, आपण प्रत्यक्ष सुरसिंग कोकणी या पेट्रोल पंपचे मॅनेजर आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। दादा काय सांगाल,
तुमचं पेट्रोल पंपचं नाव काय आहे? आमचं पेट्रोल पंपचं नाव आहे प्रीती पेट्रोलियम नवापूर. आमचं पेट्रोलचं सेल आहे 500 ते 600 लिटरपर्यंत आहे. आज गुजरात महाराष्ट्राच्या पेट्रोलच्या भावामध्ये डिफरन्स आहे 9.5 रुपयेपर्यंत महाराष्ट्राचे डिफरन्स आहे. आजचा रेट आहे 97 रुपये 83 पैसा पेट्रोलचा भाव आहे आणि 87 रुपये 53 पैसा हे डिझेलचे भाव आहे. डिझेलची काय सेलिंग आहे तुमची 24 तासामध्ये? आमच्या इथे 24 तासामध्ये डिझेलची सेलिंग आहे ॲव्हरेज 2500 लिटर एवढी सेलिंग आहे डिझेलचं. पेट्रोलच्या विक्रीमध्ये काय नुकसान होतं का तुमचं? गुजरात राज्यामध्ये रेट डिफरंट असल्यामुळे महाराष्ट्राच्या या आमच्या पेट्रोल पंपाला नुकसान होत आहे. आपण बघू शकतो की इथले व्यावसायिक म्हणतात की पेट्रोल स्वस्त गुजरातमध्ये स्वस्त असल्याने यांचं सेलिंगवर परिणाम झालेला आहे. तर पेट्रोलच्या तुलनेत डिझेलची जरी विक्री चांगली असली पण पेट्रोलची विक्री ही अत्यंत कमी आहे. प्रशासनाने याबद्दल विचार करावा अशी त्यांची मागणी होत आहे. तिसरा पेट्रोल पंप आहे त्या पेट्रोल पंपवर जाणार आहोत. तिथली परिस्थितीचा आढावा घेणार आहोत. पेट्रोल आणि डिझेलचे काय भाव आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. हा समोर आहे रिलायन्स पेट्रोल पंप. जितेन वसावे इथले मॅनेजर आहेत. ते काय सांगतात? काय सांगाल सर तुम्ही की तुमच्या पेट्रोल पंपमध्ये 24 तासामध्ये किती पेट्रोलची विक्री होते? 24 तासामध्ये सर पेट्रोलची विक्री सर्वसाधारण 1000 लिटर आणि डिझेलची विक्री 20,000 लिटर पर डे होते. गुजरातच्या तुलनेत कशी विक्री आहे तुमची? जास्त आहे का कमी आहे पेट्रोलची? कमी आहे सर. काय सांगाल तुम्ही प्रशासनाला? प्रशासनाला हीच विनंती आहे आमची की जो टॅक्स आहे तो कमी करावा आणि सर्वसाधारण माणसाला त्याचा लाभ व्हावा. अगदी बरोबर आहे. रिलायन्स पेट्रोल पंपचे मॅनेजर आहे. त्यांनी अगदी महत्त्वाचं वाक्य त्यांनी बोललं आहे की डिझेलचे आणि पेट्रोलचे वाढणारे भाव हे सामान्य नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. नक्कीच प्रशासनाने याबद्दल विचार करावा. नवापूर शहरातील 4थ्या क्रमांकाचा पेट्रोल पंपावर आलेला आहोत. इंडियन ऑइलचा हा पेट्रोल पंप आहे. जिंदाल पेट्रोल पंप आहे. या डिस्प्लेवर बघू शकतो पेट्रोलचे दर दिलेले आहे 97.86 पैसे. तर या ठिकाणी 24 तासामध्ये पेट्रोलची किती सेलिंग होते, डिझेलची किती सेलिंग होते याबद्दल आपण प्रत्यक्ष मॅनेजरकडनं जाणून घेणार आहोत. काय सांगाल दादा, तुमच्या 24 तासामध्ये डिझेलची विक्री किती, पेट्रोलची विक्री किती होती? आमच्या 24 तासात पेट्रोलची विक्री आहे 200 लिटर आणि डिझेलची विक्री आहे 5000 एवढी आहे. काय कारण डिझेल एवढं कमी जाण्याचं? आमच्याकडे रेट जास्त आहे म्हणून गिऱ्हाईक येत नाही. असं कुठे जातं? गुजरातमध्ये रेट कमी आहे ना म्हणून तिकडे लोक जातात पेट्रोल घ्यायला. बघू शकतो की हा नवापूर शहरातील शेवटचा पेट्रोल पंप आहे गुजरात महाराष्ट्र सीमावर्ती भागातला. त्यामुळे इथं पेट्रोलची सेलिंग सर्वाधिक कमी इंडियन ऑइलवर दिसून येत आहे. तर गुजरात राज्यामध्ये पेट्रोलचे दर किती आहेत, तिथली सेलिंग किती आहे त्याबद्दल आपण थेट तो रिपोर्ट गुजरातमध्ये जाऊन जाणून घेणार आहोत. पेट्रोल पंपकडून बोलतो आहे. आमच्या इथे पेट्रोलची विक्री पहिला 3-4 हजार लिटर विकत होते आम्ही. आता फक्त 200 लिटर विकून राहिलेले आहे. त्याचं असं कारण आहे की गुजरात आमच्या पेट्रोल पंपकडून 1 किलोमीटर अंतरावर इंडियन ऑइलच्याही पंप आहे. त्याचे जे वेट आहे गव्हर्नमेंट ऑफ गुजरातचे त्याचे 17% आहे आणि आमचे 28% वेट टॅक्स आहे. ते पाहून 10 रुपये लिटरच्या प्रति लिटर पेट्रोलचा फरक आहे. सर्व गिराईक गुजरातला आपले महाराष्ट्रीय गिराईक गुजरात जाऊन पेट्रोल फुल करून येते. तर त्याच्यात गव्हर्नमेंटलाही नुकसान होतं आहे आणि आम्हालाही नुकसान होतं आहे. तर ते आमचं हेच सांगणं आहे की महाराष्ट्र गव्हर्नमेंटने पेट्रोल पंप, डिझेल पंप त्याच्यावर वेट कमी करण्यात यावे. महाराष्ट्राच्या पेट्रोल पंपवरनं आपण सरळ आता गुजरात राज्यात शिरणार आहोत. नवापूर शहर महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागात असल्याने इथं पेट्रोल आणि डिझेलच्या भावामध्ये मोठी तफावत दिसून येत आहे. 9.5 रुपयेने कमी पेट्रोल हे गुजरात राज्यामध्ये विक्री केली जाते. त्याचा अहवाल आपण ग्राउंड रिपोर्ट प्रत्यक्ष तिथं जाऊनच करणार आहोत. महामार्गाने आपण जात आहोत. आपण महाराष्ट्रात आहोत. अजून पुढे जाऊन आपण गुजरातची सीमा लागणार आहे आपल्याला. बघू शकतो आपण इथं गुजरात राज्याचा बोर्ड दिला आहे. इकडं उच्छल आहे, तिकडं सोनगड. तर आपण आता गुजरात राज्यामध्ये प्रवेश करत आहोत. नवापूर शहर गुजरात महाराष्ट्र सीमावर्ती भागात असल्याने इथं झिकझॅक पद्धतीने सीमा आहे महाराष्ट्र आणि गुजरातची. पुढे आता वाकीपाडा गावानंतर गुजरात राज्याची तापी जिल्हा उच्छल तालुक्याची हद्द लागते. ती पाहणार आहोत. इथं पेट्रोल पंप आहे. श्रीनाथ
पेट्रोलियम असं नाव आहे त्या पंपाचं. तिथं विक्री किती होते, तिथली काय परिस्थिती आहे, तिथं जाऊन आपण प्रत्यक्ष पाहणी करणार. आपण आता आलो आहोत उच्छल तालुक्यातील श्रीनाथ पेट्रोलियम पेट्रोल पंपावरती. हा गुजरातमध्ये येतो पेट्रोल पंप. मागेच त्यांनी एक मोठी जाहिरात लावलेली आहे, पेट्रोल महाराष्ट्र से 10 रुपये सस्ता. हा बोर्ड बघून अनेक वाहन चालक या पंपावरती आपली पेट्रोलची टाकी फुल करून पुढे मार्गस्थ होत असतात. तसेच नवापूर शहरातील अनेक वाहन चालक इथं 2 किलोमीटर 2.5 किलोमीटर प्रवास करून पेट्रोल भरत असतात आणि रस्त्याला 4 पेट्रोल पंप सोडून 5व्या पेट्रोल पंपवर 10 रुपये स्वस्त पेट्रोल मिळत असल्याने वाहन चालक मोठ्या संख्येने येत असतात. इथली 24 तासाची जी पेट्रोल आणि डिझेलची सेलिंग आहे ती काय ते जाणून घेणार आहोत आपण. मोठ्या प्रमाणात पेट्रोलची सेलिंग या पंपावर होते. किती पेट्रोलची सेलिंग होते ते आपण प्रत्यक्ष मॅनेजरकडनं जाणून घेणार आहोत. आपण इथं 1 लिटर पेट्रोल भरतोय. बघू शकतो आपण रीडिंग 88 रुपये 62 पैसे 1 लिटरला आपल्याला इथं पेट्रोल मिळणार आहे. त्यांना पैसे देणार आहोत. तब्बल आपल्याला इथं नवापूरला 35 पेट्रोल पंपवर टाकलेलं पेट्रोल आणि इथलं पेट्रोल साधारणतः आपली 9.5 रुपयाची बचत झालेली आपल्याला दिसून येत आहे. धन्यवाद. माझं नाव सुमन गावित आहे. कुठून आलात तुम्ही पेट्रोल? महाराष्ट्रामध्ये खैबर्डी म्हणून गाव आहे आणि त्या ठिकाणी मी नेहमी गुजरातचं पेट्रोल टाकत असतो, कारण जवळजवळ 9 ते 10 रुपयाचं मला आहे ना या गुजरातच्या पेट्रोलने फायदा होत असतो. आणि मी आताच ह्या वॅगनर गाडीमध्ये 2110मध्ये टाकी फुल केलेली आहे आणि याचं जवळजवळ मला नाही म्हणता तरी 2-2.5 लिटरचा बेनिफिट झालेला आहे. सांगाल तुम्ही सरकारला? आणि एकंदरीत बघायला गेलं तर या महाराष्ट्र सरकारने वेगवेगळे टॅक्स लावून जी पेट्रोलची किंमत ही जास्त वाढवून ठेवली आहे, म्हणून हे महाराष्ट्रातले लोक गुजरातमध्ये पेट्रोल टाकतात. आणि एकंदरीत माझं म्हणणं आहे की महाराष्ट्र सरकारने पेट्रोलच्या जो वेगवेगळे टॅक्सेस आहे तो कमी करून पेट्रोलच्या किमती कमी कराव्या असं माझं वैयक्तिक मत आहे. मित्रांनो, आपण नवापूरच्या पेट्रोल पंपचे जे 4 पेट्रोल पंप होते नवापूर परिसरातील त्याच्या सर्व मॅनेजर मालकांचा प्रतिक्रिया घेतल्या आहेत. तर आपण गुजरात राज्यामध्ये श्रीनाथ पेट्रोलियमवर आलेलो आहोत. इथं पेट्रोलची विक्री किती होते, 24 तासामध्ये किती सेलिंग होते हे जाणून घेणार आहोत. शैलेश भाई ये मैनेजर है. शैलेश भाई, आपके यहाँ पे 24 घंटे में कितना पेट्रोल का सेलिंग है? यहाँ पे 4,000 और 5,000 इतना पेट्रोल का सेलिंग है और डीजल का 2,000 सेलिंग है. और महाराष्ट्र से ज़्यादा लोग आते रहते हैं. क्यों आते हैं यहाँ पे महाराष्ट्र से ज़्यादा लोग? महाराष्ट्र में ज़्यादा रेट की वजह से इधर आते हैं. इथं बघू शकतो आपण, शैलेश भाईने 4 माहिती दिली की महाराष्ट्रामध्ये पेट्रोलचे 9.5 रुपये भाव जास्त असल्याने मोठ्या संख्येने इथं लोक पेट्रोल टाकण्यासाठी येतात. त्यामुळे गुजरातच्या पेट्रोल पंपावरती 24 तासाला तब्बल 4 ते 5,000 लिटर 24 तासामध्ये पेट्रोलची विक्री होते. त्या तुलनेने नवापूर शहरातील व्यावसायिकांकडून मॅनेजरांकडून घेतलेल्या माहितीनुसार 200 ते 500च्या दरम्यान त्यांची विक्री होत असते. फार डिफरन्स मोठा आहे. या संदर्भात वाहन चालकांना फार मोठा नुकसानीचा फटका सहन करावा लागत आहे. शासनाने, केंद्र सरकार, राज्य सरकारने याबद्दल विचार करून सामान्य लोकांना पेट्रोलच्या भावामध्ये दिलासा द्यावा अशी मागणी या ठिकाणी वाहन चालकांनी केलेली आहे. निलेश पाटील, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.